त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचंही आगमन होईल अशी माहिती समोर येते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा या ठिकाणी येणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे यावेळेला त्यांची काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल। कालच हे सर्व मंत्रीगण हे दिल्लीमध्ये होते। राज्य केंद्रातील जे नवीन सरकार स्थापन झालं आहे एनडीए सरकार त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हे सर्व जण उपस्थित होते आणि त्यानंतर आज मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईकरांच्या सेवेमध्ये हा जो मार्ग आहे कोस्टल रोड मधील दुसरा बोगदा मुंबईकरांच्या सेवेत आज दाखल होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला दिसते। तर उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून या कामाची पाहणी केली जाते। मात्र जो पहिला एक मार्ग सुरू करण्यात आला आहे कोस्टल रोडवरील एक पहिला बोगदा जो सुरू झाला आहे त्याच्यामध्ये कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, कारण हा बोगदा समुद्राच्या आतून जातो आणि त्याच्यामधून गाड्या जात असतात आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा या बोगद्यामध्ये पाणी झिरपू लागलेलं होतं, गळती लागलेली होती, त्यामुळे या बोगद्याच्या कामावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं आणि आता हा दुसरा बोगदा या ठिकाणी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतोय। त्यामुळे या बोगद्याची दर्जा नेमका कसा आहे, बांधकाम कसं आहे याविषयी सुद्धा प्रश्न पडणं साहजिक आहे। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजय अडसूळ, जे सकाळपासून तिकडचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। आपण थेट जाऊयात अजय अडसूळ यांच्याकडे। अजय, काय सांगाल, उपमुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी पोहोचल्याचं दिसतंय, त्यांच्याकडून कशा पद्धतीने पाहणी केली जाते, सध्याचे एकूण काय अपडेट्स आहेत? नक्कीच परा, दुपारी 1चा वेळ होता। सध्या मरीन ड्राईव्ह ते हाजी अली या दुसऱ्या मार्गिकेचं लोकार्पण उद्या होणार आहे, मात्र आज पाहणी याची होणार आहे। उद्यापासून हा रस्ता वाहतुकीसाठी केला जाणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल झाले आहेत। अवघ्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल होतील आणि त्यानंतरच पूर्ण हा प्रवास ह्या तिघांचा विंटेज कारमधून बसून पाहणी दौरा चालू होईल। सध्या जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना करत आहेत। कोस्टल रोडच्या बाजूला जो काही मरीन ड्राईव्हचा परिसर आहे या परिसरामध्ये सध्या काही महत्त्वाचं काम चालू आहे। त्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार हे महत्त्वाच्या काही सूचना करत आहेत। पावसाळ्यामध्ये लाटा आल्यानंतर बांधकामाला कुठला तडा वगैरे जाऊ नये याची काळजी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी घ्या, अशा पद्धतीच्या सूचना अजित पवार करत आहेत। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की आणखीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखल होण्यासाठी किती वेळ लागतोय हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच अजय, या ठिकाणी आपण बघतोय की आता जे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री हे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या बोगद्याचं लोकार्पण होणार आहे। मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे दर्जाविषयीचा, बांधकामाचा जो दर्जा आहे त्याविषयीचा, कारण आपण बघितलं की पहिला टप्पा सुरू झाला आहे, पहिला बोगदा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी गळती लागलेली होती। त्या पार्श्वभूमीवर या बोगद्याचं बांधकाम कसं आहे, त्यासाठी काय काळजी घेतली गेली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। पाहायला गेलं तर पहिल्या बोगद्याच्या बांधकामावर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार तसंच मुंबई महानगरपालिकेवर बोट धरलं होतं, कुठेतरी निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे। मात्र आता जवळपास 2 महिना पहिल्या बोगद्याचं लोकार्पण होऊन झालेलं आहे। आता दुसऱ्या बोगद्याचं जवळपास 2 महिने काम अधिकच चाललेलं आहे, त्यामुळे पूर्णपणे बांधकाम व्यवस्थित झालं आहे याची काळजी करूनच हे लोकार्पणाचं काम राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलंय अशी माहिती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कशा पद्धतीचे अधिकाऱ्यांना एकूणच पाहणी दौऱ्यादरम्यान सूचना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच अजय, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात आणि काय स्पष्टीकरण दिलं जातं ते बघूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।